करत आहेत. गणेश नाईकचा सुद्धा त्यांच्यावर दावा असणार आहे ठाण्याच्या पालकमंत्री पदावर. तुम्ही ठाण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलंय, परत एकदा ठाण्याच्या पालकमंत्री होण्याची इच्छा आहे का, किंवा काय कसं बघता? दावा पालकमंत्री पदाची अधिकृत यादी जाहीर होईपर्यंत दावा कुणी करू शकतं. त्यामुळं असं काय नाही की कुणी दावा करू नये. पण शेवटी मी मगाशी म्हटलं तसं अंतिम निर्णय हे तिघजण घेणार आहेत, माननीय शिंदेसाहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा. त्यामुळं जोपर्यंत आता बघा खातेवाटपामध्ये सुद्धा तुम्ही सगळेजण बघत होता, 2-3 दिवस नागपूरमध्ये सुद्धा 4 दिवस बातम्या चालल्या होत्या, ह्याला हे खातं मिळणार, त्याला ते खातं मिळणार. पण आता खातेवाटप जाहीर झालं, समतोल राखायचा प्रयत्न तिन्ही महायुतीतल्या पक्षांमध्ये झालेला आहे. तसंच पालकमंत्री पदाचं सुद्धा वाटप करताना हे तिन्ही नेते महायुतीतला बरोबर समतोल सगळा राखतील. थोडा धीर धरा, कदाचित 2 दिवसामध्ये आपल्याला ते खाते वाटप तुमचं पालकमंत्री पदाची सुद्धा यादी कळेल. ओके. कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये पर्यटनाची मोठी संधी आहे, या जिल्ह्याकडे देखील अनेकांच्या अपेक्षा आता तुमच्याकडून असणार आहेत. आज कोल्हापुरात एक म्हणून तुम्हाला कोल्हापूरचं आणि देसाई परिवाराचं एक वेगळं नातं आहे. माझे आजोबा लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेब जवळपास 25-30 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री होते आणि ते नेहमी कोल्हापूरचे पालकमंत्री राहिले. कारण त्यांचं शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं, त्यांना खूप मोठा आदर कोल्हापूरच्या घराण्याबद्दल, कोल्हापूर जिल्ह्याबद्दल होता. आणि म्हणून माझंही नातं या जिल्ह्याबरोबर तसंच आहे. मंत्रिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सहकारी मान्य मुश्रीफ साहेब असतील, आमचे नवीन सहकारी मंत्री झालेले आमचे मित्र प्रकाशराव आंबेडकर असतील, आमचे महायुतीतले सगळे आमदार असतील, खासदार असतील, ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन मी एकदा पदभार स्वीकारला की कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या बाबतीत असेल, मध्यंतरी आमदार असताना आंबेडकर साहेबांनी काही खनिकर्माच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले होते. मला आठवते मी त्यावेळी राज्यमंत्री होतो आणि आंबेडकर साहेब सतत कोल्हापूर जिल्ह्यातले काही खनिकर्माचे विषय मांडायचे. तर ह्या दोन्ही विभागांच्या मार्फत जे कोल्हापूरसाठी करता येईल